बदनाम करू नका. काल शिवसेनेचा बैठक झाली, त्या बैठकीत असा एक सूर होता की भाजप विश्वासात घेत नाहीये, कुंभमेळ्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, मात्र एक खल्ली कारभार सगळीकडे नाराजी व्यक्त केली गेली. 3 लाख कोटीचं काहीतरी बजेट असं मला कळलं. हे मी वाचलं, हे खरं खोटं मला माहीत नाही. कुंभमेळ्याचं 3 लाख कोटीचे काय कामं करणार आहे हे जरा 35,000 कोटी. हां, कुठेतरी आकडा चुकला आहे. नाही, हे 3 लाख कोटी पण करू शकतात, कारण शेवटी पैसे गुजरातच्या ठेकेदारांना द्यायचे. 35,000 कोटीची कामं काय करणार आहात हे कुंभमेळा मंत्र्यांनी एकदा नाशिकच्या जनतेसमोर त्याचं पुस्तक ठेवलं पाहिजे की ही 35,000 कोटीची काम आहे. मोजमाप करा आणि त्यातले किती टक्के गुजरातच्या ठेकेदाराकडे जाणार आहेत आणि त्यात त्यांचं कमिशन किती आहे हे एकदा त्यांनी हिशोब दिला पाहिजे नाशिकच्या जनतेला. नाशिक पालिकेवर याची काय जबाबदारी आहे? काही नाही. एक कल्ली कारभार सुरू आहे. सरकार कोर्टने असं म्हटलं की सरकारने पैसे वाटण्यापेक्षा सामान्यांसाठी ते खर्च करावे, कोर्टाने म्हटले मुंबईला. ठीक आहे, कोर्टाचा आदेश आहे, त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ता कोणाची आपल्याला माहिती आहे. सर, बंगालमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागला त्याच्यानंतर ममता दीदींनी राजीनामा द्यायला नकार दिलेला आहे. राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू शकते अशी चर्चा आहे. कसं बघता या सगळ्या परिस्थितीत? घटनात्मक पेच होईल का नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, का मी काय घटनातज्ञ नाही. पण राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री कोणत्याही थराला जाऊ शकतात. ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी असं म्हणतायत की मी निवडणूक हारले नाही, कपट कारस्थान षड्यंत्र रचून माझा पराभव घडवण्यात आला. 100 जागा लुटल्या गेल्या, 100 जागा, 90 लाख मतं कापली गेली, डिलीट केली. आणि त्यातली 27 लाख जी मतं आहेत त्या तो विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशा वेळेला जे मतदान झालं आणि साधारण याच फरकामध्ये ममता आणि भाजपात विजयाचं आणि पराभवाचं अंतर आहे. ममता बॅनर्जी या फार मोठ्या आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी सतत सत्तेवरती असताना आणि नसताना आंदोलनं केली. राजीनामा देणार नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाचा एक भाग असं मी मानतो. ठीक आहे, सरकारने काय करायचं ते करावं. आत्ता या क्षणी बंगालमध्ये हिंसाचार उसळलेला आहे मणिपूरप्रमाणे. आतापर्यंत 7 लोक ठार झाले. जो आकडा येतो आहे 3चा तो खोटा आहे. मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत, अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. पंजाबमध्ये बॉम्बस्फोट झाले, आतापर्यंत का झाले नाही? भगवंत मान यांनी जे सांगितलं तो विचार अत्यंत गांभीर्यानं घेतला पाहिजे. भगवंत मान म्हणतात मुख्यमंत्री, बॉम्बस्फोट झाल्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी सुरू केली आणि बॉम्बस्फोट त्याचं हे उदाहरण आहे. त्या ठिकाणी सुरेंद्र अधिकारी जे आहेत त्यांच्या देखील पीएची हत्या करण्यात आली. त्याच्यामुळे देखील असं म्हटलं जातं की तो हिंसाचार तिकडे उसळलेला आहे. पाहावं लागेल. पण हिंसाचार जर उसळला तर त्याला जबाबदार पूर्णपणे केंद्र सरकार असेल. सर,